नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर विण दोघातली तुटेला या मालिकेमध्ये काय घडणार आहे ते आपण बघणार आहोत. तरी इकडे समरने ठरवलेलं असते की आता आपण रोहनच्या घरी जायचं आणि रोहनचं घर बघायचं आणि तिथे लग्नाची बोलणी करायची, कारण की अधीरा ऐकत नाही आहे आणि अधीरा खूप टेन्स आहे. म्हणून इकडे समरने ठरवलेलं असतं. समर ऑफिसमध्ये बसून चर्चा करत असतो आणि तो आनंदला बोलतो की तू त्या स्वानंदी मॅडमला कॉल कर आणि त्यांना विचार की आपण कधी भेटायचं आणि कसं टायमिंग ठरवायचं. तर आनंद त्याची मस्करी करतो आणि बोलतो मी कशाला कॉल करू, हे तुझं पर्सनल मॅटर आहे, तू कॉल कर. तर ते दोघंही एकमेकांसोबत मांडत असतात आणि तेवढ्यात आनंदची बायको येते, म्हणजेच समर आणि आनंदची मैत्रीण सुद्धा आहे ती ती पण त्यांच्यामध्ये सामील होते आणि ती त्याची किल्ली उडवते आणि समरला मग कॉल करायला भाग पाडते. तर समर स्वानंदीला कॉल करत असतो. इकडे स्वानंदीच्या घरचे पण स्वानंदीला बोलतात की एकदा समर साहेबांशी बोलून जे काय आहे ठरवून घे आणि आपल्या घरी ते येणार आहे त्यांची बैठक बसवून घे, म्हणजे जे काही आहे ते फायनल होऊन जाईल. तर इकडे स्वानंदी पण समरला कॉल करत असते आणि समर पण स्वानंदीला त्याच वेळेस कॉल करतो. दोघांचाही कॉल लागत नाही. मग त्यानंतर एकमेकाचे कॉल होतात आणि ते दोघं एकमेकाला भेटण्यासाठी तयार होतात. तर स्वानंदी बोलते ठीक आहे, माझ्या ऑफिसच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे, तिथे येऊन तुम्ही मला भेटा. स्वानंदी तिथे येऊन जाते. जशी आठवणी पोहोचते तसं पावसाचा सुरुवात होते आणि स्वानंदी ओली होत एका झाडाखाली येत असते. तर तिथे समर येत असतो. समर छत्री घेऊन येत असतो आणि स्वानंदी आणि समरची पहिली भेट होते आणि ते पण पावसात होते. ते एकमेकाकडे बघतच राहतात. मग त्यानंतर ते दोघेही हॉटेलमध्ये भेटतात आणि समरने सर्व ठरवलेलं असतं, टायमानुसार सर्व ठरवलेलं. समर बोलतो आम्ही करेक्ट 12 वाजता तिथे येणार आणि त्यानंतर 1 वाजून 13 मिनिटांनी माझी एक मीटिंग आहे. तर त्यावर स्वानंदी चिडून बोलते तुम्ही तर एकदम घड्याळच आहात, तुम्ही घड्याळ म्हणता, तुम्हाला घड्याळ म्हणून घड्याळ म्हणतो मी तुम्हाला. तर समर पण चिडतो आणि त्यांची भांडाभांड सुरू होते. तुम्हाला सर्व ठरवायचंच असतं तर तुम्ही सर्व ठरवूनच आलेले आहात, असं ती स्वानंदी बोलत असते. तर त्यावर समोर बोलतो हो मी परफेक्ट आहे, मी ठरवून आलेलो आहे आणि माझ्या टायमानुसार सर्व चालत असतं. तर स्वानंदी चिडते आणि बोलते की नाही, आपण इथे ठरवायला आलो आहे तर ते ठरवूया. आणि इथेच आजचा भाग संपतो. आणि आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.